माहीत असेल की आज गणेश उत्सव आहे. म्हणजे आज नाही, खूप दिवस झाले गणेश उत्सव सुरू आहे आणि आज गणेश उत्सवचा 4th डे आहे आणि आज गौरी आगमन आहे. तर त्यासाठी मी वेअर करते ही ब्युटिफुलशी साडी, ज्याला एक छोटासा काट आहे. ह्याच्यावरती इतकी डिझायनिंग नाही आहे, फक्त अशा छोट्या छोट्या टिकल्या आणि ही काट आहे. तर ही एकदम सिंपल आणि क्यूट लाईक एस्थेटिकवाली साडी आहे. तर मी आज ही वेअर करते आणि ऑलरेडी मला खूप वेळ झाला आहे. इट्स लाईक 3:30 PM आणि मला 4-4:30पर्यंत पूर्णपणे रेडी व्हायचं. त्यामध्ये साडी घालायची आहे, नेसायची आहे, त्यामध्ये परत मला हेअरस्टाईल करायची आहे आणि थोडाफार काय लिपस्टिक वगैरे ते सगळं. आणि जर मला वेळ झाला तर खूप किलकिलाट होतो आमच्या घरी, लाईक तमाशाच होतो. तर त्यामुळे पटापटा मी ही साडी वेअर करते आणि विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स डू द गेट रेडी विथ मी सेशन आणि बघूयात हाऊ इट गोज. जसं की तुम्ही बघू शकता मी पूर्णपणे तयार झाली आहे. लाईक अजून हेअर वगैरे डन व्हायचे. बट दिस इज माय साडी, दिस इज माय गिफ्ट सल्लू. तर ही साडी जशी दिसते इतकी प्रिटी, म्हणजे तशी प्रिटी दिसते, बट ह्याचे ना बिलकुल क्वालिटीज तशा नाही आहे, कारण मी हाईटला फार छोटी आहे. बट कसं कसं माझ्या मम्मीने मला हे घातलंय अँड इट्स लाईक सो 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 ब्युटिफुल. आणि आता विदाउट वेस्टिंग टाइम लगेचच आपण मेकअप किंवा हेअरस्टाईल करूयात आणि बघूयात की काय काय होते काय. तर गाईज मी पूर्ण माझी साडी वेअर करून झाली आहे. साडी पूर्ण नेसली आहे मी. आता वाजले 4 ऑलरेडी आणि तुम्हाला गाणं पण ऐकू येत असेल मागे. तर सगळ्या बायका आल्यात आणि मला फटाफट हेअरस्टाईल करायची आहे. तर मी असं केलं की म्हणजे इथून असं नाही का, ते असं दाखवेल मी आता तुम्हाला. तर ते करून एक छोटासा बुचडा घालेल मागे, लाईक बन, क्यूटसा बन. अँड लेट्स सी की कसा दिसतो. सामानावर बसते. बरं कसं दिसायला नाही तर संपल्यात सगळं. सो गाईज आय एम डन. आता फक्त मला पुढचे फ्लिक्स जे आहेत ते स्ट्रेट करायचे. आय एम पेअरिंग दिस कुठे गेलं कॅमेरा. झालं ना आता जर एक काम करते मम्मी, बघ ते स्ट्रेटनर आहे ना त्याची पिन लावून देते चार्जिंग. सो गाईज आय एम ऑलमोस्ट डन. मला फक्त आता हे करायचं आणि इथे ऑलरेडी कार्यक्रम जो आहे तो सुरू झाला आहे. तर फास्टली मी फक्त स्ट्रेट करून घेते. कर्ल करू की स्ट्रेट करू? स्ट्रेटच ठीक. नको स्ट्रेटच ठीक. हाँ
पटकन. अगं काय करायला अगं मम्मी असं का? अगं आवर बायका ये चालल्या आता घरी तुझं मार्क पोहोचतो पर्यंत. तर लवकर जाऊ तिकडं मग बस इकडं असंच कर. जास्त पण नको मला. जाऊ दे एवढं करतो कागद लावतो मी आता. असं बस की जरा. मम्मी बहुत बनवून ठेवलाय. काजल लावता नाही मम्मी नको थांब जरा. जर तोंड तुझं काय किती होतंय जरी काजल लावून थांब की. हा येतो मी जाऊन. टिकली लाव बरं. सो गाईज आय ऑलमोस्ट डन. झालंय माझं आता सगळं. ओके 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 ओके. एक मिनिट आलेच. Yes. बांगडी माझ्याकडे इतके जास्त बँगल्स नाही आहे तर त्यामुळे मी फक्त हा झालं की आलो 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 आणि कुठे घालणार बांगड्या बस हे का तो थोडा घाल बघ की आणि का श्वेता आला या लागले हे बघ बस बस जस्ट चल